एका बाजूला आसमानी संकट प्रचंड मोठं आक्रमण शेती आणि शेतकऱ्यांवरती घालत आहे। दुसऱ्या बाजूला ह्या सुलतानी संकटानं प्रचंड मेटाकुटीला आलेला शेतकरी मात्र आता अत्यंत आक्रमकपणे आपण कष्टाने कमवलेल्या ऊसाच्या बिलासाठी कारखान्याच्या दारावरती ठोकर देण्यासाठी आज अतिशय रितसर आणि संवैधानिक पद्धतीनं परत एकदा या ओंकार शुगर नंबरच्या 8च्या कारखान्याच्या दारावरती शेतकरी आलेला आहे। विनंती आणि निवेदन परत एकच करतोय की आपण गळीत हंगामाच्या पूर्वी घोषित केलेला 2950 रुपयानं भाव हा तुम्ही जो आमचा ऊस गाळप केलेला आहे तो आम्ही ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे। या अनुषंगाने 2-2, 3-3 दिवस बैठे सत्याग्रह केल्यानंतर कारखान्याने जे काही लेखी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 25 मे पर्यंत 2950 प्रमाणे संपूर्ण बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करू, 30 तारखेपर्यंत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचा हिशोब करून त्यांचेही पैसे आम्ही अदा करू, अशा प्रकारचं कमिटमेंट, अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं असताना सुद्धा केवळ 1800 रुपयाची बोळवण तेही संपूर्ण शेतकऱ्यांची अद्यापही केलेली नाही आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी आज परत एकदा या कारखाना प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी करतोय की 2950 प्रमाणे पुन्हा एकदा 31 मे पर्यंत आपण बिल अदा करा, अन्यथा या परिसरातला संपूर्ण शेतकरी कारखान्याच्या गेटवरती सत्याग्रह आंदोलन सुरू करेल आणि बिलकुल कारखान्याच्या गेटमधून कोणीही मध्ये आणि बाहेर जाणार नाही, अशा प्रकारच्या आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेमधलं निवेदन आज शेतकऱ्यांनी दिलेलं आहे। या बाबतीतला गांभीर्य कारखाना प्रशासन, महसूल प्रशासन, बीड जिल्ह्याचे कलेक्टर, बीड जिल्ह्याचे एसपी, पोलीस अधीक्षक आणि बीड जिल्ह्यातले संवेदनशील लोकप्रतिनिधी सुद्धा घेतील, अशा प्रकारची विनंती आम्ही या माध्यमातून आपल्याला करतोय। याकडे गांभीर्याने पाहावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय।